शान पे सदके कोई धन है क्या। अखंड विश्वाला मांगल्याचे वरदान देणारे श्री गणराय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळेगाव दाभर्डेच्या पुण्यनगरीत आलेल्या सर्व रसिक गणेश भक्तांचे शिवप्रेमी मित्रमंडळ सहर्ष स्वागत करीत आहे। मंडळाने यापूर्वी अनेक दर्जेदार जिवंत देखावे सादर केले आहेत, जसे की कारगिल युद्ध, रँडचा वध व चाफेकर बंधूंना झालेली फाशीची शिक्षा, हुतात्मा बाबू गेनू यांनी केलेली परदेशी मालाची होळी व त्यांच्या अंगावरून गेलेला परदेशी मालाचा ट्रक, तसेच भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना दिली गेलेली फाशी, एड्स जनजागृती, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव, जॅक्सनचा वध, अनंत कान्हेरे व त्यांच्या साथीदारांना दिली गेलेली फाशी, होऊ नका सैराट, मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, स्त्री भ्रूण हत्या, गुटखाबंदी अशा जिवंत आणि ज्वलंत विषयांवर मंडळाने नेहमीच भाष्य केले आहे। विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे सन 2022 मध्ये केलेला जिवंत देखावा म्हणजे आतंकवाद्यांनी केलेला उरी कॅम्पवरील हल्ला आणि भारतीय जवानांनी केलेला सर्जिकल स्ट्राईक। या देखाव्यास प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे। ही सुवर्ण परंपरा कायम राखत यावर्षी देखील मंडळाने आपल्या समोर सादर केलेला जिवंत आणि ज्वलंत देखावा आहे जालियनवाला बाग नरसंहार। याचा बदला म्हणून सरदार उधम सिंग यांनी इंग्लंडमध्ये जाऊन केलेला मायकल ओडायरचा वध। बैसाखी हा सण पंजाबमधील शेतकरी कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करतात। अन्नधान्य चांगल्या प्रकारे पिकावं यासाठी देवाला प्रार्थना केली जाते। तोच हा दिवस होता। एप्रिल 1919 रोजी सर्व शीख बांधव आनंदाने बैसाखी साजरी करण्यासाठी व इंग्रजांनी लादलेला जुलमी रॉलेट ऍक्टचा शांततेच्या मार्गाने विरोध करण्यासाठी जालियनवाला बाग इथे हजारोंच्या संख्येने एकत्र आले होते। अंग्रेजों को बहुत महंगा पड़ेगा कि ऐसे काले कानून बनाकर अंग्रेज हुकूमत मुल्क के अंदर एक सिरे से लेकर दूसरे सिरे तक दहशत का ऐसा माहौल पैदा करना चाहती है जैसा किसी ने कभी ख्वाबो ख्याल में भी नहीं देखा होगा। हमें शांति में ढंग के साथ अपनी बात कहने से कोई रोक नहीं सकता। दुनिया की कोई ताकत हमें अपनी बात कहने से नहीं रोक सकती। ये हर इंसान का जीवन सिद्ध अधिकार है, पैदाइशी हक है। रॉलेट एक्ट इंसानियत के नाम पे कलंक है। कोई भी इंसान इसे बर्दाश्त फौज भी है, फौज बैठो, शांति से बैठे रहो। इंग्रज अधिकारी जनरल ओडायरच्या आदेशाने व पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडायर याच्या साथीने अमानुष नरसंहार केला गेला। यामध्ये लहान मुलं, वयोवृद्ध माणसं तसेच महिलांची देखील क्रूर हत्या केली गेली। हे सगळं अमानुष कृत्य अल्पवयीन उधम सिंग यांच्या डोळ्यासमोर घडलं। त्यात ते स्वतः जखमी देखील झाले। त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम झाला आणि त्यांनी शपथ घेतली, या नरसंहाराचा बदला मी घेणारच।
पुढे सरदार उधम सिंग यांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असलेले जनरल ओडायर आणि मायकल ओडायर यांचा वध करून बदला घ्यायचं ठरवलं होतं. मात्र जनरल ओडायर 1927 मध्येच मरण पावला होता आणि मायकल ओडायर अजूनही जिवंत तर होता, पण तो लंडनमध्ये. मग सरदार उधम सिंग यांनी लंडनला जाऊन अमृतसर मधील हत्याकांडाचा बदला म्हणून मायकल ओडायरचा वध करण्याचा निश्चय केला. ते 6 वर्ष इंग्लंडमध्ये राहिले. इंग्लंडमध्ये असताना त्यांनी आपल्या क्रांतिकारक साथीदारांकडून पिस्तुलाचा बंदोबस्त केला. Ladies and gentlemen, it is not only our right but our duty to rule India. Without us, they will return to savagery, looting and killing one another. It is not only Africa, ladies and gentlemen, that is the white man's burden. With the benefit of my experience, I can tell you that these reforms have been effective. The country is unified once more. It is peaceful. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you. John, thank you. इंग्लंडमधील कॅंगस्टन हॉलमध्ये पुस्तकात पिस्तूल लपवून जालियनवाला बाग नरसंहाराच्या तब्बल 21 वर्षानंतर म्हणजेच 13 मार्च 1940 रोजी सरदार उधम सिंग यांनी बदला म्हणून मायकल ओडायरचा वध केला. अशा प्रकारे जालियनवाला बाग नरसंहाराचा बदला पूर्ण तर केला, पण इंग्रज सरकारने उधम सिंग यांना अटक केली आणि कोर्टासमोर सादर केलं. Mr. Singh, get ready for the court. This court has been in session over this matter for days now. Mr. Udham Singh, you are charged with the murder of Sir Michael O'Dwyer. I give you a chance to state here why this court should not give you the penalty of death according to law. उधम सिंह, तुम्हारे ऊपर खून का इल्जाम है. तुम्हें अपनी सफाई देने का एक आखिरी मौका और दिया जाता है. अगर मैंने जो किया वो कत्ल है, तो उन अंग्रेजों का क्या जिन्होंने 1919 में बैसाखी के दिन हजारों निहत्तों पर हिंदुस्तान में बारूद खत्म होने तक फायरिंग की थी और कत्ल किया था. अंग्रेजी हुकूमत ने उस हैवान अंग्रेज अफसर को सजा देने के बजाय वापस बुलाकर सम्मानित किया और इसलिए मैंने सौगंध खाई कि जलियांवाला बाग हत्याकांड का बदला मैं लेकर रहूंगा. आपकी ये अंग्रेजी साम्राज्यवादी सरकार कौन सा फैसला लेने वाली है, ये मुझे अच्छी तरह से पता है. मैंने ये किया क्योंकि माइकल ओडायर देश का गुनहगार था. उसने मेरे देशवासियों से उनका सम्मान छीनने का प्रयास किया, इसलिए मैंने उसका वध किया जिसका पिछले 21 सालों से मैंने इंतजार किया है. मैं मरने से बिल्कुल नहीं डरता और ना ही मैं इस समय विचलित हूं. मैं मेरे देश के लिए बलिदान कर रहा हूं और अगर मेरी मातृभूमि के लिए मुझे मरना भी पड़े तो इससे बड़ा सम्मान और दूसरा कौन सा हो सकता है. Mr. Singh, I will not hesitate to pass the death sentence upon you. Order! Order! Enough! I pronounce the accused guilty to be hanged by the neck till death. सरदार उधम सिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला तब्बल 21 वर्षांनी गोऱ्यांच्या मातीत जाऊन मायकल ओडायर या नराधमाचा वध करून घेतला. याचं प्रायश्चित्त म्हणून इंग्रज सरकारकडून त्यांना फाशीची सजा सुनावण्यात आली. पुढे 31 जुलै 1940 रोजी उधम सिंग यांना पेंटॉनव्हिल प्रिझन येथे फाशी देण्यात आली. वतन वतन मेरे आबाद रहे तू, वतन वतन मेरे आबाद रहे तू.
वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन। या आणि अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतो आहोत. देखाव्याची संकल्पना व सजावट शिवप्रेमी मित्रमंडळ तळेगाव दाभाडे मंडळाचे सर्व क्रियाशील कार्यकर्ते. ध्वनिमुद्रण AV स्टुडिओज. निवेदन चेतन नलावडे. आलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे तसेच सभासद